अच्छा, ऐतिहासिक क्षणाच्या निमित्ताने आमच्या परभणी जिल्ह्याच्या सांगीतिक परिवारासाठी आजचा क्षण अतिशय आनंददायी, ऐतिहासिक आणि गौरवान्वित करणारा आहे. कारण आजच्या ह्या मंडळाच्या जो विजय झालेला आहे सरांच्या माध्यमातून, तो ऐतिहासिक विजय आहे. जे मोदी सरकारांना 400 पार जमलं नाही, ते सरांनी 100% क्या बात आहे. 100% पॅनल निवडून आला. आणि सरांची तळमळच अशी होती, मी पडलो तर एक वेळेस चालेल, परंतु माझा पॅनल आला पाहिजे. कारण पॅनल आला पूर्ण तरच मी या मंडळाचं जे काही कार्य आहे ते चांगल्या प्रकारे करू शकतो. सरांचा आमचा 10 वर्षापासून संबंध आहे. पण पूर्वीचे ज्यावेळेस आम्ही सरांना भेटायचो त्यावेळेस सरांच्या विषयी आम्हाला काही तेवढा असा अनुभव नव्हता किंवा सरांविषयी असं काही वाटायचं नाही. परंतु नंतर त्यांचं कार्य पाहता त्यांनी स्वतः घरावर तुळशीपत्र ठेवून त्यांच्या पत्नीला आणि मुलांना सांगितलेलं आहे की मी तुमचा नाही, इथून पुढचं आयुष्य जे आहे मी मंडळासाठी समर्पित आहे, पलुसकरांच्या सेवेसाठी समर्पित आहे आणि 24 तास मी मंडळाचे कार्य करणार आहे. म्हणून मी येईल तर तुमच्या पाहुण्यासारखाच येणार माझ्या घरात. पण हे सरांचं एवढं डेडिकेशन पाहून आम्ही सर्व परभणीकरांनी आमच्या आदरणीय परेळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि विश्राम सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व परभणीकरांनी सरांना 100% सहकार्य करण्याचा प्रयत्न केला. आणि परेळकर सरांचा आशीर्वाद आणि हे सर्वांचा परिश्रम या माध्यमातून आज सरांनी जे यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल मी सरांचे मनपूर्वक अभिनंदन करतो. आजच्या समाजामध्ये आमच्या संगीत क्षेत्रामध्ये पण असे कमी लोक राहिले आहेत की ते प्रामाणिकपणे कलेशी आणि आपल्या पेशाशी जागरूक आहेत किंवा त्याचे प्रामाणिक आहेत. जसं की राज ठाकरे साहेबांनी सांगितलेलं होतं रतन टाटांचा श्रद्धांजली देताना की ते असं म्हटले होते की समाजामध्ये आता असे कमी पाय उरलेले आहेत ज्याच्यावर आपण सन्मानानं माथा टेकू शकतो. तसंच मला वाटतं आमच्या संगीत क्षेत्रामध्ये पण असे कमी व्यक्ती आहेत जे चारित्र्य संपन्न आहेत, कलेबरोबर इतर गोष्टी सांभाळून आहेत. तसे आमचे परेळकर सर आहेत की ते आम्हाला अतिशय प्राऊड फील होतं की आम्ही त्यांना येऊन त्यांच्या पायावरती नतमस्तक होतो. असे आमच्या क्षेत्रामध्ये कमी पाय उरलेले आहेत ज्याच्या पायावर आपल्याला मस्तक सन्मानाने टेकावं असं वाटतं. म्हणून आम्ही असं सरांकडे आम्ही पाहतो. सरांचा आशीर्वाद घेऊन आमच्या सुरेश सरांनी जे कार्य केलेले आहे ते अतिशय ऐतिहासिक आहे. जसं रामानं हनुमंताला आशीर्वाद देऊन हनुमंतानं सीतेचा शोध केला आणि लंका दहन केली, तसं सरांनी परेळकर सरांचा आशीर्वाद घेऊन अतिशय असे हनुमंतासारखी अशी कामगिरी केलेली आहे. आणि ते संगीत क्षेत्रासाठी अतिशय आम्हाला खूप आनंदाची आणि स्वाभिमानाची गोष्ट वाटते. त्यानंतर आमचे जे मित्र आहेत पैंजने सर, ते पण विरोधी पॅनलमध्ये होते. त्यांनी पण त्यांना साजेसे असे खूप असं मतदान चांगल्या प्रकारे घेतलेलं आहे. मी सरांना असं सांगू इच्छितो की आम्ही परेळकर सरांच्या मार्गदर्शनाखाली तुम्हाला आम्ही वैयक्तिक सहकार्य केलेलं आहे, 100% केलेलं आहे. म्हणून तुम्हीही असं काही पूर्वग्रह आमच्या मनामध्ये ठेवू नये. तुम्हाला सत्काराला बोलवण्याचं हेच त्याचा मागचा उद्देश होता की पैंजने सरांना पण बोलवला. ते पण आले, त्यांनी पण सरांचं स्वागत केलं, त्यांनी मोठं दाखवलं. त्याच्या मनामध्ये कोणताही क्लेश नाही, हे विशेष आहे. म्हणून आणि राहू नये पूर्वग्रह. आम्ही 100% सरांच्या मार्गदर्शनाखाली सरांच्या आम्ही वैयक्तिक आम्ही भूमिपुत्र म्हणून आमचे मित्र म्हणून तुम्हाला सोडलेलं नाही. पण पॅनलचं जे काम केलं आम्ही सरांचं केलं. कारण आम्हाला माहित होतं की मंडळाला जो पुढं माणूस नेणार आहे ते सर आहेत. कारण त्यांचा अनुभव आम्ही 10 वर्षापासून घेत आहोत आणि सरांचाही त्यांना आशीर्वाद होता. तर अशा या क्षणी मी परत एकदा सरांचं मनापासून आपल्या परभणीकर परिवाराच्या वतीनं अभिनंदन करतो. आणि तुम्ही असेच पलुसकरांचं कार्य वृद्धिंगित करावं आणि परत आम्हाला निवडून देण्याची
संधी द्यावी, पुन्हा ही जबाबदारी त्यांच्या खांद्यावर यावी. परत आपल्या मोदी सरकार तर परत सूर्यवंशी सरकार यावं अशीच ईश्वरचरणी पलुसकरांच्या चरणी मी प्रार्थना करतो आणि आदरणीय परेळकर सरांना वंदन करून आणि पलुसकरांच्या चरणी नतमस्तक होऊन मी माझे 2 शब्द माझ्या भावना व्यक्त करतो. जय